इराणने अमेरिकेचे विमान पाडल्याचा दावा केलेला आहे. त्याचसोबत इस्रायलकडून देखील विविध शहरांवरती हल्ले सुरू आहे. यामध्ये तेहरान असेल, इस्फहान असेल, या शहरांवरती हल्ले सुरू आहे. आता याचा परिणाम भारतावरती काय होणार आहे? अर्थव्यवस्थेवरती काय होणार आहे? क्रूड ऑइलचे रेट हे येत्या काळामध्ये वाढतील, कमी होतील, या संदर्भातील थोडक्यात आपण माहिती बघतोय. तर विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे अत्याधुनिक स्टेल्थ फायटर विमान मध्य इराणमध्ये पाडल्याची काही छायाचित्र सध्या इराणकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शुक्रवारी या संदर्भातील ही खळबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळालं. या फायटर विमानातील वैमानिकाला ताब्यात घेतल्याचा दावा देखील इराणकडून केला जात आहे आणि या संदर्भात वैमानिकाला शोधण्यासाठी अमेरिकेने देखील शोध मोहीम सुरू केली आहे. हे विमान नेमके कोणते होते याची खात्री अजून होऊ शकलेली नाहीये. विविध जे काही फोटो आणि अवशेष सुरू आलेले आहेत त्यावरून असं प्राथमिक दृष्ट्या माहिती समोर येते की हे विमान F-15 ईगल या जुन्या प्रकारच्या अमेरिकेच्या लढाऊ विमानाशी जुळतात असे काही जे वेगवेगळ्या संदर्भातील जे तज्ज्ञ आहे यांच्याकडून माहिती समोर येते. उदाहरणार्थ एका तुकड्यावरती US एअर फोर्स इन युरोप असा लोगो दिसतोय. काही परदेशी वृत्तसंस्थांनी अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार इराणने अमेरिकेचे F-35 म्हणजेच F-35 विमान पाडल्या संदर्भातील माहिती म्हटलेलं आहे. तसेच कुवेतचा तेल जलशुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे त्यावरती देखील हल्ले झालेले माहिती समोर येते. शुक्रवारी कुवेतमधील बिना अल अहमदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावरती म्हणजेच क्रूड जिथं रिफाईन केलं जातं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल तयार केलं जातं, या प्रकल्पावरती इराणकडून ड्रोन हल्ले करण्यात आलेले होते आणि या हल्ल्यांमुळे या प्रकल्पाला मोठे नुकसान झालेले होते, आग लागलेली होती. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितलं की युद्ध सुरू झाल्यानंतरचा हा जवळपास तिसरा हल्ला असून आग विझवण्याचे जे आहे ते प्रयत्न सुरू होते. इराणने कुवेतमधील एका जलशुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला केला. आता जलशुद्धीकरण प्रकल्प म्हणजे त्या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी पिण्याजोगं बनवलं जातं. खारं पाणी असेल तर ते पिण्याजोगं बनवलं जातं आणि त्या मार्फत हे पाणी ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये हे पाठवलं जात असतं आणि याच असे जे काही प्रकल्प आहे जलशुद्धीकरणाचे त्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे इराणकडून. दरम्यान इस्रायल, बहरीन व कुवेतने त्यांच्या काही भागांवरती इराणकडून मोठे हल्ले होणार असल्याचा इशारा त्यांचे जे काही नागरिक आहे यांना दिला आहे. तर अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारी करत आहे अशी देखील माहिती समोर येते. आता इराणमधील जो 35,000 कोटींचा जवळपास जो पूल होता तो अमेरिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. तेहरानमधून ही माहिती समोर येते. इराणच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक कराज बिल पूल हा जो ब्रिज आहे, पूल आहे, तो अमेरिकेकडून बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अशी प्राथमिक माहिती येते की जवळपास 8 नागरिक हे ठार झालेले आहे आणि 25 जे नागरिक आहे ते जखमी झाले आहे असून तेहरान व कराज या दोन शहरांना जोडणारा हा देशातील सर्वात उंच व मोठा पूल होता. हा पूल पश्चिम तेहरानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती आहे. हा पूल लांबीने 1050 मीटर आणि उंचीने 136 मीटर इतका असून तो मध्य पूर्वेतील सर्वात उंच पूल मानला जात होता. आता याच पद्धतीने इराणमधील जे काही अ, विमान आता सध्या पाडलेलं होतं, त्या विमान पाडल्यानंतर त्यामधील जे वैमानिक होते त्यांना शोधण्याच्या दृष्टीने देखील काही हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आलेले होते. तर इराणच्या दक्षिण भागात अमेरिकेचे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर कमी उंचीवर घिरट्या घालताना दिसले होते. त्याचा व्हिडिओ देखील विविध सोशल मीडियामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता. दक्षिण इराणमधील डोंगराळ भागात अमेरिकेचे लष्करी विमान आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालताना इराणी त्यांचे व्हिडिओसह समोर आले. इराणने अमेरिकेचे F-15 म्हणजेच F-15 हे स्ट्राईक ईगल हे लढाऊ विमान पाडल्यानंतर अमेरिकन लष्कराची विमाने दिसली. F-15 विमानाच्या पायलटचा शोध घेण्यासाठी ही विमाने आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालत होती अशी माहिती इराणकडून दिली गेली होती. इराणने अमेरिकेचे F-15 स्ट्राईक ईगल हे लढाऊ विमान पाडले.
नेत विमानाचा पायलट बचावला आहे. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने बाहेर पडला. पायलटचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने मोहीम सुरू केली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे SHC 130 जे हे शोध आणि मदत मोहिमेसाठीचे विमान आणि हेलिकॉप्टर विमान पडल्याने भागात पायलटचा शोध घेत आहेत. इराणमधील सूत्रांनी दावा केला आहे की पायलटच्या शोधासाठी विमान कमी उंचीवर घिरट्या घालत आहे. याचेही व्हिडिओ इराणमधील माध्यमांमध्ये शेअर करण्यात आलेले होते. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला जात असताना अमेरिकेने दुसरे F-15 लढाऊ विमान गमावले आहे. या विमानाबद्दल काही वेगळी माहितीही समोर आली आहे. इराणने सुरुवातीला हे विमान F-35 असल्याचे म्हटले होते, परंतु सोशल मीडियावर आलेल्या अपघातग्रस्त विमानाच्या फोटोंवरून ते F-15E स्ट्राईक ईगल असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. आता त्यामुळे हा जो संघर्ष सध्या सुरू झालेला आहे, तणाव सध्या सुरू आहे. या तणावामुळे क्रूड ऑइलचे जे रेट आहे प्रति बॅरल ब्रेंट क्रूड ऑइलचे ते वाढत चाललेले आहे. आता ते कधी कमी होणार, हा तणाव जो आहे तो कधी कमी होणार, याकडे सर्व जगाचं आता लक्ष लागलेलं आहे.